नमस्कार मित्रांनो, मी रवी जाधव. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडता चॅनल आर जे ट्रॅव्हलरमध्ये. तर मित्रांनो, आजही आपण जाणार आहोत एका गडावरती, जिथे मराठी शाहीचा शेवटचा किल्ला दिमागात उभा आहे. तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, पेशव्यांच्या तोफखान्याची साक्ष देणारा आणि आपला इतिहास जपणारा असा हा मल्हारगड, ज्याला सोनेरीचा किल्ला म्हणूनही ओळखलं जातं. तर चला मग निघूया. तर मित्रांनो, पुण्यापासून साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. सध्या आपण दिवे घाटाजवळ आलोय आणि इथूनच आपला घाट सुरू होतो. घाटातील व्ह्यू एकदम मनमोहून टाकणारा आहे. एरवी येथे छोटे मोठे धबधबे खळाळताना दिसतात, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी थोडा पाऊस कमी असल्याने धबधबे नसले तरी डोंगरावर पसरलेली हिरवळ मनाला सुखावून जाते. घाट संपत आल्यानंतर आपल्याला सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती पाहायला मिळते आणि ह्या ठिकाणापासून आपला गड राहतो तो फक्त 6 किलोमीटर. गडाला जाण्यासाठी 2 रोड आहे आणि एक जातो तो झेंडेवाडीमधून आणि दुसरा आहे तो पुढे जाऊन 500 मीटरवरून लेफ्ट टर्न घेतलं की आपण जातो ते काळे फार्म हॉटेलकडे आणि त्या हॉटेलपासून फक्त गड 2 किलोमीटर राहतो. किती दादा? बर. गूगल पे. गड संवर्धनासाठी 20 रुपयाची पावती केली आणि आपल्याला काकांनी डाळिंब ऑफर केलेलं ते खाल्लं आणि थोड्या वेळ त्यांच्यासोबत गप्पा मारून निघालो. गाडी चालवायला खूप मज्जा येत होती, कारण पुण्याच्या गर्दीमध्ये असा मोकळा रोड कुठे पाहायला मिळतो. गडाच्या जवळ पोहोचताच तुम्हाला असा रोड बघायला मिळतो, म्हणजेच गडाच्या पायथ्यापर्यंत जायला तुम्हाला थोडी ऑफरोडिंग पण करायला लागणार होती. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघत आहे तोच आहे आपला मल्हारगड.
आत्ता आपण येऊन पोहोचलो आहे ते गडाच्या पायथ्याला आणि पायथ्याला चांगल्या प्रकारची पार्किंगची सोय देखील आहे. आपली गाडी येथे पार्क केली आणि इथूनच सुरू होतो ते आपल्या गडाचा ॲक्च्युअल ट्रेक. एकदम सोप्या प्रकारचा हा ट्रेक आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आणि तरुणांपर्यंत कोणीही हा ट्रेक अगदी सहजरित्या करू शकतो. पार्किंगपासून 4 ते 5 मिनिटाचा ट्रेक करून आपण पोहोचतो ते चोर दरवाजापाशी. तर मित्रांनो, आपण आता चोर दरवाजापाशी आहे. तर चोर दरवाजा बघा तुम्ही, एकदम छोटासा असा. इथून आतमध्ये गेलं की आपण डायरेक्ट गडावरती जातो. गडावरतीच येताच आपल्याला डाव्या हाताला बघायला मिळते ती ही सुंदर अशी विहीर. ही तळापासून वरतीपर्यंत दगडी बांधकाम केलेलं आहे या विहिरीचं. त्याचबरोबर तुम्हाला ही समोर दिसतीये ते बोलेश्वर रांगेचं खूप भारी व्ह्यू बघायला मिळतो. तर मित्रांनो, आपण सध्या आलेलो आहे गडावरील सगळ्यात मोठी पाण्याची टाकी ही इथे आहे. तर खूप चांगल्या प्रकारे याची बांधणी ही केलेली आहे आणि खूप वर्षापूर्वी केलेली देखील असून अजूनही तशीच्या तशी आहे. पाण्याच्या टाकीपासून तुम्ही डाव्या हाताने सरळ आतमध्ये गेला तर तुम्हाला समोर दिसतो तो हा छोटासा दरवाजा. ह्या दरवाजामधून आतमध्ये गेलात की तुम्हाला बालेकिल्लाचा सुंदर असा व्ह्यू बघायला मिळेल इथे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे हे इथं बघा, शिवाजी महाराजांची मूर्ती छान आहे. महाराजांचे आशीर्वाद घेऊन बालेकिल्ल्यावरील ऐतिहासिक वस्तू, अवशेष आणि प्रत्येक कोपरा जवळून बघण्यासाठी सुरुवात केली. तर मित्रांनो, आता सध्या हा गड पडलेल्या अवस्थेत आहे. पण हे बघू शकता तुम्ही, इथे सगळे अवशेष आहे. इथं चांगली एक, मी तुम्हाला आताच दाखवते, इथे एक विहीर आहे पाण्यासाठी बांधलेली. हे बघा, इथे एक पाण्याची विहीर आहे, पाण्यासाठी विहीर आहे. अजून एक पुढे एक होती. इकडून आपण वरती जाऊया. वरतून एक नंबर असं व्ह्यू बघायला मिळेल. मे बी काही शपथ वरती चढायला येते का नाही काय माहिती. चढायला अवघड आहे. वरती चढून आल्यानंतर आपल्याला असा व्ह्यू बघायला मिळतो. हे समोर बघताय हे आहे ते धान्य कोठार. आता सध्या खूप अंधार आणि पाणी झालेलं होतं. जस्ट खाली उतरून बघितलं आणि तिथून बाहेर पडलो. तर मित्रांनो, इथं आल्यानंतर मला एक गोष्ट समजली की हा स्वराज्यामध्ये सगळ्यात शेवटी बांधलेला किल्ला आहे. आणि ह्या किल्ल्याचं बांधण्याचं मुख्यतः कारण म्हणजे आपला जो बी दिवेघाट दिसतोय त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आलेला आहे.
दिवे घाट तुम्हाला दाखवतो. दिवे घाटचा व्ह्यू कसा दिसतो तो इथून. तर ठीक आहे, आता आपण त्याच्या पूर्वी पण खंडोबा मंदिर आणि महादेव मंदिर आहे, 2 मंदिर आहेत ते. तिथं मंदिरात दर्शन घेऊन पुढे जाऊया. हे आहे ते खंडोबा मंदिर. मंदिराच्या आतमध्ये खंडोबाची मूर्ती एकदम छान आहे बघा. आणि बाजूबाजूलाच दोन्ही मंदिर असल्यामुळे ते एकदम छान आहे दिसायला. हे झाले एक खंडोबा मंदिर, हे झाले महादेव मंदिर. तर चला आपण आता महादेव मंदिराला जाऊया. इथं सूचना दिलेत, तर सूचनांचे नेहमी पालन करावं. तर चला आपण इथं आपले शूज हे बाहेर सोडून मंदिरात दर्शन घेऊया. महादेवाचं आणि खंडोबाचं दर्शन घेऊन आपण आलो ते गडाच्या दुसऱ्या बाजूला, म्हणजेच सोनेरी गावातून जो रस्ता येतो त्या साईडला. इथूनच आपल्याला बघायला मिळते ते गडाचं पहिले प्रवेशद्वार. गडाच्या पहिल्या दरवाजाचे 2 बुरुज आजही आपल्याला चांगल्या अवस्थेत बघायला मिळतात. तर आपण आपली गाडी पार्क इकडे चोर दरवाजाकडनं एंट्री केलेली आहे. हा मुख्य दरवाजापासून आपण आतमध्ये तर इथं देवड्या आहेत बघा, ह्या गडाच्या देवड्या, जे की सैनिकांना बसण्यासाठी केलेली जागा, त्याला देवडी म्हणतात. अशा भरपूर आहे. पण आतमध्ये आलं की आपण येतो ते पुढच्या दरवाजाला. तो येथून काही अंतर चालून गेल्यानंतर आपण जातो ते गडाच्या महादरवाजापाशी. तर मित्रांनो, हा बघताय तो आहे महादरवाजा. आता आपण तिकडून आलो, म्हणजे ते मुख्य प्रवेशद्वारापासून हे आहे बालेकिल्लाचा महादरवाजा. इथून आतमध्ये गेलं की तुम्हाला दिसतो तो बालेकिल्ला आणि ते 2 मंदिर. महादरवाजामधूनच आपल्याला अशा प्रकारचा दिव्य घाटाचा व्ह्यू बघायला मिळतो. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन जोशात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. एक छोटीशी रिक्वेस्ट म्हणजे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि RJ ट्रॅव्हलर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.